ठरलं तर मागच्या आजच्या भागामध्ये प्रिया घरी फोन करणार आहे आणि ती प्रेग्नेंट असल्याची बातमी पूर्ण आजी ऐकता की नाही हे बघणं पण तेवढं इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. अर्जुन सायली कुलदेवतेला आलेले असतात आणि काही अंतर चालून त्यांना रस्त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतात ते सायली आधीच सांगते. एक झाड असतं, त्या झाडाखाली एक आजी बसायच्या. त्यांच्याकडे पूजेचं सामान आणि पेरूसुद्धा असायचे. पुढे तिथे एक आजी येतात लहान मुलाबरोबर. त्या बघा, त्याच आजी आहेत त्या. अर्जुन विचारतो, पण हे तुला कसं माहिती बायको? सायलीला पण प्रश्न पडतो. नंतर त्यांच्याजवळ जातात आणि पूजेचं ताट मागतो अर्जुन. सायली त्यांना विचारते, आजी तिखट मीठ लावलेलं पेरू पण द्या. तर ते आजी सांगतात, अगं पोरी, मी आधी विकायची पेरू, पण आता पेरू नाही ठेवत, फक्त हे पूजेचं सामानच ठेवते. पण हे तुला कसं माहिती? तू आली का इथे आधी? तर सायलीकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. पूजेचं ताट घेतल्यानंतर अर्जुन घेणार तर सायली म्हणते, नाही, पूजेचं ताट तर मीच घेणार. अर्जुन सांगतो, अगं बायको तुला वजन उचलायचं नाही आहे. तर सायली सांगते, अहो ताटाचं कुठे वजन असतं का एवढं? ती त्याच्याकडे हट्ट करून ते ताट मागून घेते आणि खाली बसते आजीजवळ. आजी थोडा भंडारा अजून द्याल? मला भंडारा उधळायला खूप आवडतं. ते आजी विचारतात, अगं पोरी, तू लहान असताना इथे आली का? कारण काही वर्षापूर्वी एक लहान मुलगी तिच्या आईकडे अशीच हट्ट करायची. ते पूजेचं ताट पण तिच्याकडेच पाहिजे असायचं आणि भंडारा पण तिला उधळायला आवडायचा. तर अर्जुन पण आश्चर्याने बघत असतो आणि सायली मनात विचार करते, कोण असेल ती मुलगी? तिच्या आवडीनिवडीसुद्धा माझ्यासारख्याच आहेत. त्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो, बायको ऊन वाढतंय तेव्हा आपण निघायला हवं. तिथून ते निघतात. पुढे गेल्यानंतर सांगते, तिथे एक कुल्फीवाले काका असायचे, पप्पू काका. त्यांच्याकडे जशी ड्रायफ्रूट घातलेली कुल्फी मिळायची तशी जगात कुठेच मिळत नव्हती. तर तिथे एक कुल्फीवाले येतात, कुल्फी घ्या कुल्फी. अर्जुनला पण प्रश्न पडतो की सायलीला हे सगळं कसं माहिती? बायको तू आली का आधी इथे? तेव्हा ती सांगते, नाही हो, मी नाही आली, पहिल्यांदाच येते ना. तर अर्जुनच म्हणतो, अच्छा, अंदाजाने सांगते का? कारण प्रत्येक मंदिराच्या बाहेर असतेच ना अशी पूजेचं सामान घेऊन बसलेली आजी, कुल्फीवाला. ठीक आहे, चल आपण पुढे जाऊया. तर जेलमध्ये प्रियाच्या चेकअपसाठी डॉक्टर आलेले असतात. तुला काही त्रास तर होत नाही ना? मळमळ वगैरे होते का? प्रिया सांगते, हो सकाळी होत होतं, पण आता ठीक आहे. तेव्हा त्या डॉक्टर BP वगैरे चेक करतात आणि डाएट फूड लिहून देतात. तिथेच त्या जेलर मॅडम असतात, त्यांना सांगतात, पेपर वर्क झाल्यानंतर तिला पौष्टिक आहार कसा भेटेल याची काळजी घ्या. डॉक्टर तिथून निघून जातात. तेव्हा प्रिया जेलर मॅडमला थांबवते. हो मॅडम, मी घरी पत्र लिहिलं होतं, पण अजून कोणी भेटायला आलं नाही मला. तेव्हा फोन करायची परमिशन भेटेल का मला? तर त्या मॅडमही सांगतात, काही फॉर्मॅलिटीज असतात त्या कराव्या लागतील तुला. तेव्हा प्रिया लगेच तयार होते. हो ठीक आहे, मी सगळ्या फॉर्मॅलिटी करायला तयार आहे. तर अर्जुन सायली जिथून जाणार असतात तिथे बऱ्याच पायऱ्या असतात. अर्जुन तिला विचारतो, अगं बायको, किती पायऱ्या आहे? तुला जमेल का एवढं वर जायला? सायली सांगते, इकडून पाऊलवाट आहे आणि तिथे झाडं पण खूप आहे, आपण तिथून जाऊया. सावलीमध्ये थोडंसं गार वाटेल आपल्याला. त्याआधी तिला त्या लहान मुलीचं दृश्य दिसलेलं असतं आठवणीतलं. जिथून पाऊलवाट असते तिथून चालायला लागतात. बायको, पण तुला हे सगळं कसं माहिती? अच्छा, इंटरनेटवर व्हिडिओ बघितल्या का? मला इम्प्रेस करण्यासाठी आधीच बघून ठेवले ना, पण मी आधीच इम्प्रेस झालो आहे तुझ्यावर. तर सायली पण मनात विचार करत असते, मी तर याआधी कधी आली नाही इथे, पण मला कसं माहिती असेल? पुढे चालत येतात. तिथे एक मोठं झाड असतं आणि सायलीला आठवतं की ती लहान मुलगी तिच्या आईबाबांसोबत गणपती मंदिरासमोर प्रार्थना करत असते. झाडाजवळ येते तेव्हा तिथे कुठलंही मंदिर दिसत नाही आणि ती अर्जुनला सांगते, अहो इथे गणपती मंदिर होतं, आता इथे काहीच दिसत नाही. अर्जुनही सांगतो, अगं बायको, तिथे काहीच नाही, तेव्हा काय दिसणार तुला? सायली सांगते, नाही थांबा, मी बघते. तर अर्जुन आधी स्टोल काढतो, धूळ नाकात नको जायला म्हणून. नंतर हँडग्लोव्ज देतो काढून. अहो सगळे बघताय, काय करताय तुम्ही? तिथेच एक बाई असते, अगं पोरी, नशिबान आहेस तू, असा नवरा प्रत्येकीला नाही भेटत. आजूबाजूला सगळे लोक जमा झालेले असतात. अर्जुन म्हणतो, बघितलं तुझ्या नवऱ्याचं कसं कौतुक करताय सगळे? सायली सांगते, तुम्ही बसा कौतुक ऐकत, मी हे करते. तिथे सगळी साफसफाई करते, अर्जुन पण करत असतो आणि तिथे खरंच गणपतीच्या आकाराची मूर्ती दिसते. नंतर अगरबत्ती फुलं वगैरे वाहून पूजा करतात दोघंही. नमस्कार करून तिथून निघतात. तेव्हा बाकीचे इतर माणसं पण तिथे पूजा करतात. खरंच ताई, तुमच्यामुळे आज मला या मंदिराची माहिती मिळाली. इतके दिवसापासून येत होतो पण कधीच बघितलं नाही.
तर महिपत शिकरेंनी इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल त्यांना घरी बोलवलेलं असतं आणि त्यांच्याकडे जेवढे पण बंदूक काही हत्यार असतात ते सगळे जमा करतात. त्यांचेच 2 माणसं असतात, त्यांना पण घेऊन जाण्यासाठी सांगतात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हे माझे जे काही हत्यार आहे हे पण घेऊन जा आणि हे 2 माणसं आहे माझे, त्यांनी पण खूप गुन्हे केलेले, तेव्हा त्यांना पण तुम्ही लॉकअपमध्ये टाका. त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे. इन्स्पेक्टर सांगतात, महिपत शिकरे असं नाही करता येणार, तशी रीतसर कंप्लेंट नोंदावी लागेल. तर महिपत शिकरे सांगतात, मी नोंदतो ना, यांना यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी. तर सचिन पण विचारत असतो, पण अण्णा तुम्ही पोलिसांना कधी बोलवलं, आम्हाला तर कळालं पण नाही. आणि ते 2 माणसं म्हणतात, अहो महिपत शेठ, आम्हाला कशाला पोलिसांच्या हवाले देतात. तेव्हा महिपत शिकरे सांगतात, तुम्ही आजपर्यंत जे गुन्हे केले त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळायला पाहिजे ना, आणि मध्ये गेल्यानंतर तुमची खायची प्यायची सोय तर होईल, पण तिकडून बाहेर आल्यानंतर चांगलं काहीतरी कामधंदा करा आणि चांगलं वागा. तर सचिन मनात विचार करतो, अरे हा महिपत शिकरे काही डोक्यावर पडला का, त्याच्याच माणसांना मध्ये घालतोय. ठीक आहे, बाहेर निघण्यासाठी चांगलं वागत होता, पण आता काय गरज आहे या गोष्टीची. इन्स्पेक्टर पण सांगतात, अहो महिपत शिकरे, पण तुम्ही हे अचानक का असं करताय. महिपत शिकरे सांगतात, मला आता माझ्या आजूबाजूला हे गोळ्यांचा आवाज, किंचाळ्या काहीच नाही ऐकायचं आहे. मला फक्त आता भजन कीर्तन ऐकायचं आहे. देवा, तुझ्या या लेकराला तूच सांभाळ बाबा. हात जोडून देवाला सांगत असतात. तर अर्जुन सायलीला विचारतो, बायको आपण केव्हाचं चालतोय, काही बसायला जागा आहे का नाही इथे. पण अंदाजाने तू सगळंच सांगते ना. तेव्हा सायली सांगते, हो, इथून थोडं पुढे गेल्यानंतर गोळा विकणारे काका आहेत, तिथे आपण थांबू शकतो. तेवढ्यात खरंच गोळ्यावाला गाडा दिसतो अर्जुनला. अगं बायको, तू खरंच रील बघून आलेली हां. सायलीला गोळा खायचा असतो, पण अर्जुन म्हणतो, नाही, हायजेनिक नाही आहे ते, अजिबात खायचं नाही. आपण सरबत पिऊया. पण ते सरबतसुद्धा स्वतःचं पाणी देतो त्या माणसाकडे आणि त्याला सरबत बनवायला लावतो. लिंबू धुवून घे आणि ती सुरी पण धुवून घे हां. सायली म्हणते, अहो तुम्ही जास्त करताय. आणि त्या मुलाला विचारते, काही वर्षापूर्वी इथे एक दुसरे काका राहायचे का. तेव्हा तो सांगतो, हो, ते माझे बाबाच होते, पण कोरोनामध्ये वारले, त्यानंतर मीच चालवतो हा गाडा. अर्जुन परत विचारतो, बायको, हे असं काही तर इंटरनेटवर नसणार, मग तुला कसं माहिती. सायली पण मनातच विचार करते, हो, या सगळ्या गोष्टी मला कशा माहिती असतील. तर प्रिया फोनवर बोलण्यासाठी येते. 2 नंबर दिलेले असतात, तर अश्विनचा आणि एक कल्पना काकूचा. हा वरचा नंबर माझ्या नवऱ्याचा आहे, त्याच्याशी नाही बोलायचं. खालचा नंबर माझ्या सासूबाईंचा आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. तर त्या कॉन्स्टेबल फोन लावून देतात आणि कल्पना काकू आणि विमल अस्मिताने आवाज दिला म्हणून तिच्या रूममध्ये गेलेले असतात. तिथे पूर्ण आजी येतात जेवणासाठी. अरे, जेवणाचे ताटं तर तयार आहे, पण सगळे कुठे गेले. त्याच वेळेला कल्पना काकूंचा फोन वाजतो. पूर्ण आजी कल्पना काकूंना आवाज देतात, अगं कल्पना, फोन आला आहे. तर कल्पना काकू परत आवाज देतात, मी बाळाला घेतलेले आहे, तेव्हा तुम्ही बघता का कोणाचा फोन आहे. पूर्ण आजी रिसीव करतात. तर प्रिया मनातच विचार करते, आज तर माझं नशीब खूप जोरावर आहे. म्हातारीला कळलं तर इतक्यात पिघळेल ती. अगं पूर्ण आजी, मी प्रिया, तुझी तन्वी. ते ऐकल्यानंतर पूर्ण आजीला तर धक्काच बसतो. अगं पूर्ण आजी, मी खूप चुका केल्या आहे, खोटी तन्वी बनून तुमच्या आयुष्यात आली, पण माझी शिक्षा मला भेटते ना. पण पूर्ण आजीला तन्वी नाव ऐकल्यानंतर चक्कर येऊन तिथे सोफ्यावर पडतात आणि फोनही खाली पडतो. प्रियाचं बोलणं चालूच असतं. पूर्ण आजी, ऐकते ना तू, मी गरोदर आहे, अश्विनच्या बाळाची आई होणार आहे मी. पण यातला एकही शब्द पूर्ण आजीने काही ऐकलेला नसतो, कारण त्या बेशुद्ध होऊन आधीच पडलेल्या असतात. तर प्रियाची फोनवर बोलण्याची वेळ संपते आणि त्या कॉन्स्टेबल फोन घेऊन टाकतात तिच्याकडून. 3च मिनिटाची परमिशन होती, तुझी वेळ संपली. तिथे प्रताप काका येतात आणि त्यांचं लक्ष जातं पूर्ण आजीकडे. पूर्ण आई म्हणून जोरात ओरडतात आणि तिथे कल्पना काकू, विमल पण आलेले असतात. तर अर्जुन सायली दोघं पण मंदिरात पोचलेले असतात. दोघंही नमस्कार करून सांगत असतात, अर्जुनच्या मनातलं ऐकवलं आपल्याला आधी. थँक्यू देवा, एवढी मोठी खुशी तू मला दिली, मी लवकरच बाबा होणार आहे. सायलीची आणि आमच्या बाळाची हेल्थ चांगली ठेव. सायली प्रार्थना करत असते, दे, माझ्या बाळाला चांगलं आरोग्य दे, माझे दोन्ही कुटुंब सुखात राहू दे, मधुभाऊंना लवकर बरं कर, अश्विन भाऊजी आणि अस्मिताई त्यांच्या आयुष्यातली सगळी संकटं दूर कर. तर अर्जुनला फोन येतो म्हणून तो तेव्हा बाहेर निघून जातो आणि सायली डोळे बंद करते. तर तिला त्या जुन्या गोष्टी सगळ्या आठवतात.
तिला पण फोन येतो आणि तीही बाहेर जाते निघून. गर्भसंस्काराचं पुस्तक सापडलं आहे, मी देते तुला पाठवून, असं प्रतिमा आत्या फोनवर सांगत असतात. तेव्हा सायली सांगते, प्रतिमा आत्या मी घरी नाही आहे, आम्ही कुलदेवतेला आलो आहे. प्रतिमा आत्याही सांगतात, अगं हो, खूप छान मंदिर आहे. तन्वीला तर खूप आवडायचं तिथे जायला, तिच्यासाठी पिकनिकच असायची आणि तिथले माणसं पण सगळे ओळखीचे झाले होते. ठेवल्यानंतर सायली परत मंदिरात येते. देवा, नक्की तुझा संकेत तरी काय आहे ते तरी सांग. पुढं तिथे एक बाबा येतात. येळकोट येळकोट, जय मल्हार. सगळे त्यांना नमस्कार करत असतात. पोरी, तुझ्या मनामध्ये खूप प्रश्न चालू आहे, सगळ्यांची उत्तरं तुला मिळणार, पण ते तुला स्वतःला शोधावे लागतील. तिच्या हातामध्ये प्रसाद देता नंतर तिथून निघून जातात. अर्जुन परत मंदिरात येतो. बायको, मनासारखं झालं तुझं दर्शन, आता निघायचं. सायलीच्या मनात विचारांचं काहूर चालूच असतं. हा भाग इथेच थांबतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन सायली घराकडे निघालेले असतात. प्रिया कॉन्स्टेबलला सतत विचारत असल्यामुळे त्या ओरडतात तिच्यावर. अगं, तुझं मूल नको असेल त्यांना म्हणून ते साधे फिरकले सुद्धा नाही ते. प्रिया ठरवते, आता मलाच काहीतरी करावं लागेल की सगळे सुभेदार धावतच येतील. पूर्णाजी बेशुद्ध अवस्थेत असते आणि सायली तिला आवाज देते, पूर्णाजी. पूर्णाजी डोळे उघडतात, पण सायलीला तन्वी नाही तर सायली म्हणून हाक मारतात. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच धक्का बसतो. आता उद्याच्या भागात कळेल नेमका पूर्णाजीला प्रियाने बोललेलं सगळं आठवते की नाही ते. माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज. धन्यवाद.